सोलापूर महानगरपालिकेच्या निवडणुका आणि यात्रा ही सर्वात मोठी सोलापूरसाठी आणि सोलापूर शहराच्या एकूणच परिघामध्ये सर्वात वैशिष्ट्यपूर्ण मानली जाणार आहे। आणि यामध्ये आपल्याकडे आपल्यासोबत आहेत पंच कमिटीचे चेअरमन धर्मराज काळादे। चेअरमन साहेब, महानगरपालिकेच्या निवडणुका होत आहेत आणि त्याच वेळेस ह्या सगळ्या यात्रेचे सोपस्कार केले जाणार आहेत। कशा पद्धतीने असणार आहे आणि किती दिवस चालणार? ग्रामदैवत शिवयोगी सिद्धरामेश्वराची यावर्षीची यात्रा 12 जानेवारीपासून सुरू होऊन 12, 13, 14 आणि 15 हे असे 4 दिवस। पहिल्या दिवशी यंडी मजगे, 13 तारखेला अक्षता सोहळा, 14 तारखेला होम हवन आणि 15 तारखेला शोभेचं दारुकाम अशा पद्धतीनं धार्मिक विधीने पारंपरिक पद्धतीनं दरवर्षी कशा पद्धतीनं तसंच मोठ्या स्वरूपामध्ये या ठिकाणी करण्याचं नियोजन देवस्थान पंच कमिटीने केलेलं आहे। वास्तविक पाहता याच काळामध्ये निवडणुका येतील असं वाटत नव्हतं, परंतु अधिक 15 तारखेलाच वोटिंग आल्यामुळं थोडा दोन्हीचा एकाच वेळेस आल्यामुळं महापालिका पोलीस प्रशासन यांच्यावरती मोठा ताण आला आहे। याची जाणीव आहे, त्यांच्याशी आम्ही बोलतोय, परंतु कुठलीही अडचण येणार नाही। संपूर्ण धार्मिक विधी आणि यात्रा कालावधी साधारण 10 ते 31 तारखेपर्यंत जो मनोरंजनाचे कार्यक्रम होम मैदानाला होतात ते सर्व अतिशय शिस्तबद्ध अशा पद्धतीनं अतिशय सुरक्षित पद्धतीनं आणि ज्या सिद्धेश्वर भक्त त्या ठिकाणी सहभाग घेत आहेत ते अतिशय शांततेने त्याचा पूर्ण आनंद घेतील अशी 15 तारखेलाच मतदान आहे आणि मतदानाच्या दिवशी यात्रेचा शेवट आहे। त्या दिवशीचं नियोजन कसं असणार आहे आणि लोकांना काय आव्हान? नाही, मतदानाचा दिवस हा 15 तारीख असला तरी शेवटचं जे दारुकामाचं काम असतं ते संध्याकाळी 7च्या नंतरच आहे। त्यामुळे असं काही अडचण येणार नाही। मतदानाचं टायमिंग संपल्यानंतर आपला धार्मिक विधी आहे, त्यामुळे म्हणावं तसं काही अडचण येईल असं वाटत नाही। यात्रेच्या दरम्यान आणि प्रचार हा अंतिम टप्प्यामध्ये प्रचार आलेला आहे आणि यात्रेची सुरुवात मतदारांना किंवा राजकीय प्रेरित होऊन असणाऱ्या कार्यकर्त्यांना नेत्यांना काय आव्हान कराल की परंपरेमध्ये अशा गोष्टी नको किंवा अपेक्षित आहे? हे काही हरकत नाही ना, इथे धार्मिक विधी होतील। आपण काही जनजीवन सगळंच मतदार नाही म्हणून आपण काही थांबवत नाही, इलेक्शन आले म्हणून जेवायचं थांबत नाही। तसंच हा धार्मिक विधी आणि यात्रा ही आपण पार पाडूया। आज देवळात उभारलोय त्यामुळे राजकीय कुठे इथं काही बोलत नाही। पण मागे जे मूर्ती दिसते हे अगदी विलंबनीय आहे आणि विशेष म्हणजे तलावाला एक वेगळं पण सौंदर्य निर्माण करणारी मूर्ती आहे। काय कन्सेप्ट आहे आणि कशासाठी? अगदी खरं आहे, देवस्थान हे एकच अशा पद्धतीचं मध्यवर्ती सोलापूर शहराचं ठिकाण आहे की ज्या ठिकाणी सर्व धर्म समभावाच्या माध्यमातून जो सिद्धेश्वरांनी शिकवण दिली आहे त्यांचं अतिशय 35 एकर तलावामध्ये हे मंदिर अतिशय विलोभनीय अशा पद्धतीचं हे मंदिर आहे। त्यांची वैचारिक जी सांगण होती ती पण तशाच पद्धतीची आहे आणि त्याचा प्रचार आणि प्रसार व्हावा ही मुख्य देवस्थानची अपेक्षा आहे। आणि त्या माध्यमातून हे देऊळ अतिशय सुंदर करण्याचे सुंदर आहेच, पण त्यात अजूनही तो दृष्टी आणण्यासाठी आपल्याला काय काय करता येईल ते करण्याचा प्रयत्न आहे। या माध्यमातून सिद्धरामेश्वराचं चरित्र, त्यांचे विचार आणि त्यांच्या विचारावरती असलेले वचन साहित्य हे लोकांच्या माध्यमात लोकांना पोहोच करण्यासाठी विविध माध्यमांचा जसा आपण वापर करतो तसं काही चित्र प्रदर्शन, ग्रंथालय आणि त्याच पद्धतीनं आपण आज ह्यावर्षी कॅलेंडर काढतोय, कॅलेंडरचं माध्यम तशाच पद्धतीचा हे स्टॅच्यू जे गेल्या वर्षी आपण बनवलं होतं तो लावायचा होता, पण त्याला थोडा उशीर झाला। आज यात्रेच्या निमित्तानं ते पाण्यामध्ये आपण अतिशय चांगल्या पद्धतीनं आमचे जे कारागीर आहेत त्या सगळ्यांनी मिळून एक टीम वर्कने ते उभं केलं गेलं आहे। तर सगळ्यांची नावं या ठिकाणी घेणं मी अपेक्षित जरी असलं तरी त्या ठिकाणी मी सगळ्यांची नावं घेऊ शकत नाही, परंतु रात्री 12 वाजेपर्यंत सगळ्या टीमने त्या ठिकाणी काम करून ते उभं केलेलं आहे। आणि त्या निमित्ताने एक घटना सिद्धरामेश्वराच्या जीवनामध्ये जी लहानपणी त्यांना मल्लिकार्जुन या ठिकाणी गुरुभेट ठिकाणी भेटतात आणि त्या ठिकाणी त्यांना दहीभात आणायला म्हणून आईकडे जातात, परंतु परत त्यांची भेट होत नाही म्हणून श्रीशैलपर्यंत त्यांना हुडकत जातात। तिथंही त्यांना ते मिळत नाही आणि तिथं त्यांना सांगितलं जातं की हे जे काही इथं शंकराची पिंड आहे हेच मल्लिकार्जुन आहे। तेव्हा त्यांना ते ॲक्सेप्ट होत नाही आणि म्हणून त्या कमरीकोळ म्हणून एक देवळाच्या बाजूलाच जी दरी आहे त्यामध्ये उडी मारण्याचा प्रयत्न करतात आणि त्यावेळेस खुद्द मल्लिकार्जुन येऊन त्यांना तसं न प्रवृत्त करण्यासाठी त्यांना झेलतात त्या लहान वयामध्ये। तर त्याचा तो देखावा या निमित्तानं आपण गेल्या वर्षी दाखवला, तोच या ठिकाणी कायमस्वरूपी लोकांसमोर एक राहावा
अशा सिद्धरामेश्वरांच्या जीवनातल्या ज्या ज्या कथा आहेत किंवा जीवन घटना आहेत त्या आपण या निमित्तानं पुढं थोडं एक करत त्या ठिकाणी देवस्थानच्या पण मला ह्या सगळ्या परंपरा आणि धार्मिक विधी जोपासण्यामध्ये आणि येणाऱ्या पुढच्या पिढीला हे आहे तसं अगदी तुम्ही देण्यामध्ये यशस्वीला तुम्ही बघाल की हे सगळे पंच कमिटीचे जे आहेत ह्या सगळ्यांचं योगदान खूप मोठं आहे. म्हणजे नाही ते सगळे आहेत. आम्ही जरी करत असलो तरी मुख्य प्रेरणा ही सिद्धरामेश्वराची आहे. क्या बात आहे, क्या त्यांनी बात आहे. त्यांनी करता करविता करून घेणार आहे. आपण फक्त निमित्त आहोत. नक्कीच निमित्त मात्र निमित्त ह्या शब्दावरच बोलतो. काल निमित्त वेगळंच होतं आणि पालकमंत्री येऊन गेले. राजकारणावर भाष्य करायचं नाही पण येऊन गेले. हो येऊन भेटून गेले. त्या कुठल्याही राजकीय पक्ष असू देत कुठलेही राजकीय नेते असू देत प्रचाराच्या माध्यमातून मतदाराला भेटू शकतात तशा पद्धतीची ती भेट होती. परंतु त्यामध्ये आम्ही जास्तीत जास्त देवस्थानच्या या कार्याबद्दल जिथे काही अडचणी येतात त्या मांडण्याचा प्रयत्न केला. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे आज सिद्धरामेश्वराचा कोल घेण्यासाठी येत आहे. काय मागण्या असेल? ते मुख्यमंत्री व्हायच्या आधी एकदा आले होते देवळामध्ये. त्यावेळेस अजून मुख्यमंत्री नव्हते पण आज मुख्यमंत्री होऊन ते प्रथमच येत आहेत. नक्कीच सोलापूरकरांच्या वतीनं देवस्थानच्या वतीनं मी त्यांचं या देवस्थानामध्ये नक्कीच स्वागत करतो. एक क्रिएटिव्ह विकासाला धरून असलेला मुख्यमंत्री अशी ज्यांची ओळख आहे त्यांना अशा पद्धतीच्या मंदिर आणि ह्याच्या विकासामधलीही माहिती असणार आहे. ह्या सगळ्या विचारधारेला घेऊन ते कशा पद्धतीने वाढवायच्याबद्दल मार्गदर्शन करतात तर त्यांचं मार्गदर्शनही आमच्या पाठीशी राहावं अशा पद्धतीचे या निमित्तानं मी आवाहन करतो. या यात्रेच्या दरम्यान एक म्हणजे विधी केला जातो आणि तो विधीचा म्हणजे प्रसंग सांगतो की देशमुखांकडचं वासरू तिथं आणलं जातं आणि भागणूक केली जाते आणि त्याची वार्ता हब्बूकडून दिली जाते. म्हणजे देशमुखांचा वासरू आणि वार्ता ही हब्बूंची. ही काय नेमकी परंपरा आहे? त्याच्याबद्दल मी माझ्यापेक्षा तुम्ही जाणकार आहात. तुम्ही जास्त पद्धतीने त्याचं विश्लेषण करू शकाल असं मला वाटतं. नक्कीच यंदाच्या भागणुकीला त्याचं विश्लेषण करण्यासाठीची संधी मिळणार आहे. ब्रेन न्यूज करता यासिन शेखसह मी नितीन पात्रे.